Good morning students, welcome to our channel Smart Study with Kaikar sir. Today we are learn a most important concept is the motion and types of motion. 6th standard lesson number 9 motion and types of motion. हा जो लेसन आहे हा माझ्या चॅनलवरचा पहिला लेसन आहे. हा लेसन मी तुमच्यासाठी घेऊन आलोय कारण हा खूप महत्वाचा खूप इम्पॉर्टंट लेसन आहे. यामध्ये जर मोशन ही कन्सेप्ट तुमची आजच क्लिअर झाली तर तुम्हाला 12th पर्यंत म्हणजेच 12th फिजिक्स पर्यंत ती कन्सेप्ट अतिशय क्लिअर होऊ शकते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आज आपण अभ्यासणार आहोत मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन. तर पेपरमध्ये सगळ्यात आधी विद्यार्थ्यांना जो प्रश्न पडतो किंवा नेहमी विचारलं जातं ते विचारलं जातं व्हॉट इज द मोशन मीन्स व्हॉट इज द मीन्ड बाय मोशन. पेपरमध्ये आपल्याला क्वेश्चन असा विचारला जातो की व्हॉट इज द मीन्ड बाय मोशन मीन्स मोशन म्हणजे काय किंवा गती म्हणजे काय अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. गती म्हणजे काय. तर यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी गतीची डेफिनेशन मीन्स मोशनची डेफिनेशन आपल्याला अभ्यासायची आहे. तर ती डेफिनेशन अशा पद्धतीने आहे तर द continuous displacement of an object is called motion. तर विद्यार्थी मित्रांनो आपण ही डेफिनेशन आता बघितली असेल. मी ब्लॅकबोर्ड वरती लिहिलेली आहे ती आपण रिपीट करूया. बघा यामध्ये आपण ती रिपीट बघूया म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल काय सांगितलेलं आहे डेफिनेशन मध्ये. डेफिनेशन मध्ये अशा पद्धतीने सांगितलेलं आहे द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ मोशन. मीन्स मोशन म्हणजे काय तर मोशन म्हणजे आपल्याला समजून येतं की मोशन इज रिलेटेड टू द मुवमेंट. मोशन इज द रिलेटेड टू द मुवमेंट. आता आपण बघतो हा जो चॉक आहे माझ्या हातामध्ये हा जो चॉक आपण बघतो मी याला माझ्या हातावर ठेवला तर सध्या तो काय करत नाहीये हालचाल करत नाही म्हणजेच तो मुवमेंट करत नाहीये. का मुवमेंट करत नाहीये तर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा मी फोर्स अप्लाय केलेला नाही. वेन आय विल अप्लाय टू द फोर्स जेव्हा मी त्याच्यावर काय करेल फोर्स लावेल तेव्हा तो काय करेल हा जो चॉक आहे हा एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत काय करेल डिस्प्लेसमेंट करेल म्हणजेच विस्थापन करेल. कंटिन्युअसली तो काय करेल डिस्प्लेसमेंट करेल म्हणजेच काय होईल त्याचं तर तो मुवमेंट करेल. मुवमेंट मीन्स अ मोशन. मुवमेंट मीन्स मोशन. तर आता आपण बघूया बघा हा जो चॉक होता तो कोणत्या पोझिशन मध्ये होता तर रेस्ट पोझिशन. रेस्ट किंवा तुम्ही त्याला काय म्हणू शकता स्टेशनरी पोझिशन म्हणू शकता. रेस्ट किंवा स्टेशनरी पोझिशन म्हणू शकता. तर याने काय केलं वेन आय अप्लाय टू द फोर्स ऑन द चॉक जेव्हा मी त्या चॉकवर काय केलं बल लावलं त्यावेळेस त्याने काय केलं इज अ मूव टू द ए पॉइंट टू बी. तो काय केला ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत मूव्ह केलं म्हणजे त्याने मुवमेंट केली. मुवमेंट मीन्स काय तर हालचाल केली आणि हालचाल म्हणजेच काय तर त्याला गती प्राप्त झाली. म्हणजेच त्याने काय केलं ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत काय केलं मुवमेंट केली. काय केली तर त्याने मुवमेंट केली. मुवमेंट केली. बघा अशा पद्धतीने आपण काय करू शकतो गतीला एक्सप्लेन करू शकतो किंवा मोशनला आपण अशा पद्धतीने एक्सप्लेन करू शकतो. मग आज जर आपण बघितलं तर आपल्या अवतीभोवती म्हणजे सायन्स आपल्या अवतीभोवती खूप मोठ्या प्रमाणात आहे. ते आपल्याला बघता येईल त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला सिलेक्ट करता येईल. मग पहिलं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर आपण काय करतो तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही एक स्टुडंट आहात आणि स्टुडंट असो गोज टू द स्कूल. विद्यार्थी काय करतात तर शाळेमध्ये जातात. मग ते कुठून तर ते काय करतात फर्स्टली तुम्ही याचं एक्झाम्पल जर बघितलं तर एक्झाम्पल येईल कोणतं तर वॉकिंग. काय करता तुम्ही वॉकिंग करता. तर तुम्ही स्कूल टू होम आणि होम टू स्कूल अशा पद्धतीने वॉकिंग करता. त्याचबरोबर तुम्ही काय करता ग्राउंडवर काय करता खेळता म्हणजे प्ले. मग तुम्ही काय करता तर प्लेइंग. त्यानंतर तुम्ही काय करता तर रनिंग. अशा पद्धतीची तुम्ही काय करू शकता एक्झाम्पल्स त्यामध्ये लिहू शकता. अँड अनदर वन द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज
इन दिस लेक्चर इज टू द टाइप्स ऑफ मोशन. याच्या नंतरचा जो सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक आहे किंवा पॉइंट म्हणूया आपण त्याला, तो जो आहे तो काय आहे तर टाइप्स ऑफ मोशन म्हणजे गतीचे प्रकार. तर गतीचे प्रकार हे आपण वन बाय वन एक्सप्लेन करणारच आहोत, कारण आता आपण पहिलं लेक्चर या युट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे आणि हळूहळू आपले सर्वच लेक्चर येणार आहोत, सर्व सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. तर त्यामध्ये सगळ्यात आधी आपण वन बाय वन काय करू, मोशनचे टाइप्स बघू. फर्स्ट टाइप ऑफ द मोशन इज टू द लिनियर मोशन. First type of motion is to the linear motion, and linear motion is the related to the straight line. Linear motion is the related to the straight line. म्हणजे एखादी वस्तू जी काय करते, गती करत असताना एका सरळ रेषेमध्येच काय करते, मार्गक्रमण करते, त्याला आपण काय म्हणतो लिनियर मोशन. Another one is to the second types of motion is the non-linear, and third type of the motion is the oscillatory, and a fourth type of the motion is the periodic motion. And another one, a fifth type of the motion is a random motion. त्याला आपण म्हणतो रॅन्डम मोशन. त्याला काय म्हणतो रॅन्डम मोशन. अशा पद्धतीने आपण हे 5 प्रकार, गतीचे 5 प्रकार या लेसन मध्ये एका नंतर एक वन बाय वन डिटेली आपण काय करणार आहोत ते एक्सप्लेन करणार आहोत आणि अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला काय करा, लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच तुमचे जो सपोर्ट हा चॅनलला मिळेल आणि त्यातून आम्ही काय करू शकतो, आपल्यासाठी नवीन नवीन महत्वाचे व्हिडिओ घेऊन येऊ शकतो आणि त्याचबरोबर तुम्हाला त्यातून खूप सारी काय मिळू शकते, माहिती मिळू शकते. धन्यवाद.